सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांसाठी उत्तम आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि यासाठीच नाशिकमध्ये देखील विविध फिटनेस स्टुडिओ आहेत. नाशिक रोड परिसरातील एम्स फिटनेस स्टुडिओ आहे. संचालिका मधू पांचाळ यांनी अतिशय मेहनतीनं संघर्षातनं या स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओच्या माध्यमातून योगा, झुंबा, डान्स, डायट प्लॅन असे अनेक उपक्रम महिलांसाठी राबवले जातात. यावेळी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्यात. खूप छान प्रतिसाद या परिसरातून मिळत आहे. हाच संपूर्ण प्रवास जाणून घेतलाय खास मुलाखतीच्या माध्यमातून. One, two, three, four, five, six, seven, eight. Two, three, four, five. One, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभवमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेत असतो. आज जर बघायला गेलं तर स्त्रीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज तिने स्वतःची ओळख देखील निर्माण केली आहे. आणि असंच एक महिला व्यक्तिमत्व म्हणजेच एम फिटनेस स्टुडिओच्या संचालिका मधू पांचाळ मॅडम. नाशिक रोड परिसरामध्ये विशेष करून सिन्नर फाटा हा जो काही परिसर आहे, यामध्ये खरं तर महिलांसाठी एक आरोग्याची उत्तम गुरु किल्ली कशी प्राप्त होईल हा विचार त्यांच्याकडे आला आणि त्यांनी जर बघायला गेलं तर या ठिकाणी या फिटनेस स्टुडिओची स्थापना केली.
खूप साऱ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेतोय. सर्वात आधी आपलं खूप स्वागत आहे मॅम. थँक्यू सर. काय होतं की एक प्रत्येकाचं विजन असतं, ध्येय असतं, मला कुठल्या क्षेत्रात काम करायचंय. आज तुम्ही स्टुडिओ स्थापन केलेलं आहे, परंतु काय तुमचं ध्येय होतं, याआधी तुम्ही काय करत होता? ओके सर, माझी फार्मा फील्ड होती पहिले. मी मेडिकल फील्डमधून होते. मी तिथे 13 वर्ष वर्किंग होते. एक वेलनेस फॉरएव्हर कंपनी म्हणून आहे, त्याच्यामध्ये मी वर्किंग होते 8 तास 9 तास. ओके, मग तसंच फॅमिली बघत बघत ते थोडंसं हेक्टिक झालं आणि सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं. माझं पॅशन हे फिटनेस होतं. सो मी ठरवलं की आता आपण थोडंसं फील्ड चेंज करूया आणि पॅशनमध्ये कन्वर्ट होऊया. सो फिटनेस हे पॅशन असल्यामुळे माझ्या डोक्यात थॉट आला. आणि मी जेव्हा इथे नाशिकमध्ये आले, रत्नागिरीहून ट्रान्सफर होऊन, सो तेव्हा इथे नाशिक रोडमध्ये सिन्नर फाटा या परिसरामध्ये असा कुठलाही क्लास नव्हता. तर मी जेव्हा इथे सर्च केला क्लास, तर मला तो क्लास खूप दूर होता. जाणं येणं मला 8-9 किलोमीटर होतं. मग मी स्वतःच्या पॅशनला डेव्हलप केलं, ग्रो केलं आणि मी स्वतः स्टुडिओ ओपन केला. त्याआधी मी सर्टिफिकेशन केलं, ट्रेनिंग केलं. त्याला माझा खर्च भरपूर लागला, वेळही खूप दिला मी, आणि स्वतः मी प्रो बनले. त्याच्यामध्ये पूर्ण ग्रोथ करून मी एम फिटनेस स्टुडिओ स्टार्ट केला. तर त्याच्यामध्ये इतर ठिकाणी, इतर स्टुडिओमध्येच, इतर क्लासेसमध्ये थोडंसं टाईमचं रेस्ट्रिक्शन असतं. सकाळच्या फक्त 2च बॅचेस असतात, संध्याकाळी हार्डली एक बॅच भेटते. तर मला जे प्रॉब्लेम आले होते की इतर महिलांना टाईममुळे क्लास जॉईन करता येत नाही, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देता येत नाही. तर मी स्वतः स्टुडिओ ओपन केल्यानंतर टाइम स्लॉट एवढे ठेवले की कोणतीही महिला घरचे काम करून, मिस्टरांना पाठवून, डबे ड्युटी सगळं मॅनेज करून, स्वतः वर्किंग असल्यावर ऑफिस टाइम नंतर सुद्धा इथे तासभर देऊ शकतील असे टाइम स्लॉट्स मी ठेवले. की 9 ते 10 बॅचेस आहेत माझ्या, त्या स्वतः एकटी मी हँडल करते आणि स्वतः मी पर्सनली त्यांना कोच पण करते. सो खूप महिला इथे येत आहेत, त्यांना रिझल्ट छान आहेत, त्या स्वतः सॅटिस्फाईड आहेत. बऱ्याचशा महिलांनी 30-30 किलो सुद्धा वजन कमी केलंय आणि त्या आता एवढ्या ऍडिक्ट झाल्यात, त्यांना एवढा फिटनेस आवडायला लागलाय की त्या कंटिन्यू आहेत. वा, खरं तर एक विशेष गोष्ट मला या फिटनेस स्टुडिओ बद्दल अशी देखील एक प्रेक्षकांना सांगायची की फक्त महिलांसाठी या ठिकाणी खरं तर ऍडमिशन आहे, जॉईन करू शकतात. बऱ्याचच महिलांचा किंवा त्यांच्या परिवाराचा एक ती शंका त्यांच्याकडे असते, एक प्रश्न असतो की अरे बाबा ठीक आहे, हिला फिटनेससाठी पाठवायचं तर आहे, परंतु मग त्या ठिकाणी एकत्र नको. सो एक तुम्ही ती छान संकल्पना तुमच्याकडे आली आणि तुम्ही त्या पद्धतीने महिलांसाठीच खरं तर हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस कसा खरं तर रिस्पॉन्स होता आणि आत्ता जर बघायला गेलं तर आत्ताची परिस्थिती काय? ऍक्च्युली टचवूड, माझा जो फर्स्ट डे होता स्टुडिओचा, त्या दिवशी माझ्याकडे 34 मेंबर होते. बरं. ट्रायल बेसवर. ओके, म्हणजे जो काय आपण डेमो देतो 2 दिवस 3 दिवस, तो मी 2 दिवसाचा फ्री डेमो दिला होता. त्या फर्स्ट डे पासून मला कधीही असं झालं नाही की माझ्या बॅचला मेंबर्स कमी आहे. तो डे फर्स्ट पासून आजपर्यंत स्टील माझे मेंबर्स हे अपवर्डनीच चाललेत, इन्क्रीजच होत आहेत. आता सध्या माझ्याकडे 150 मेंबर्स आहेत. वा वा, ही फार मोठी खरं तर आपल्या कामाची पोच पावती असते, ज्यावरती त्यांना रिझल्ट येतोय म्हटल्यानंतरच खरं तर या ठिकाणी ते जॉईन करत असतात. आता येणार खरं तर आपल्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीजकडे, कारण फिटनेस स्टुडिओ म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या पद्धतीने महिलांच्या गरजा बघून त्यांना काय नेमकं ऍक्टिव्हिटीज आपण देऊ शकतो किंवा काय, तर कशा पद्धतीने काम चालतं आणि काय काय ऍक्टिव्हिटीज आपल्याला? ओके, आता जेवढे मेंबर्स येतात प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते, प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो. कोणी मेडिकल इश्यू घेऊन येतं की मला प्रेग्नन्सीसाठी कमी करायचंय, कोणाचा नीचा प्रॉब्लेम आहे, सरांनी त्यांना वेट कमी करायला सांगितले, वेटमुळे थोडंसं नी पेन होतात. दुसरी गोष्ट, काही लोकांचं पिरियड्स इनरेग्युलर्स असतात. सध्याची जी जनरेशन आहे, अबो 16 एज जर कन्सिडर केलं आपण लेडीजचं, मुलींचं, तर त्यांना सर्रास हा प्रॉब्लेम आहेच. 10 मधल्या 9 जणींना हा प्रॉब्लेम आहे की त्यांचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब आहेत. तर त्यांच्यासाठी मेडिसिन घेणं हा एक उपाय नाही. तर त्यांना डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही वेट लॉस करा, तुम्ही एक्सरसाइज करा, ते तुम्ही कन्सिस्टन्सी मध्ये करा, तर तुमचं हार्मोनल बॅलन्स होईल. सो अशा बरेच प्रॉब्लेम घेऊन येतात. आता कोणाचं एज जास्त आहे, मोठी कॉन्स्टिपेशनचे त्रास आहे, डायजेशन प्रॉपर नाहीये, तशी नंबर ऑफ प्रॉब्लेम घेऊन लोक इथे येतात, मेंबर्स येतात. तर त्यांना त्यांच्या सोयीनुसार वर्कआउट देणं हे माझं काम आहे आणि मी ते देते, त्यामुळे ते सॅटिस्फाईड आहेत. येस, नक्कीच.
आणि हे करत असताना कुठेतरी त्यांना देखील वाटत असते की बाबा आपण जॉईन केलं म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट यायला हवा, ही अपेक्षा घेऊन ते आलेले असतात. झुंबा आला, त्यानंतर वर्कआउटमध्ये बऱ्याचशा गोष्टी, डान्स आला, एक्झरसाइज आली. हे सगळं करत असताना सुरुवातीला महिलांना ते खरं तर शिकवत असताना, ट्रेनिंग देत असताना किती चॅलेंजिंग असतं, किती कठीण असतं? हो बरोबर आहे. ऍक्च्युली येणारा सगळेच मेंबर वेल एज्युकेटेडच असतात असंही नाहीये आणि खूपच सर्वसाधारण असतात असंही नाहीये. खूप असे लोक आहेत की मला क्रॉस प्रश्न विचारतात. ओके, खूप असे लोक की मला C1, C2, L1, L2 मध्ये थोडंसं पेन आहे, तर तुम्ही मला काय एक्सरसाइज देणार? ओके, तर ते थोडक्यात माझी पण एक्झाम घेतात, तर तिथे मी स्वतः केपेबल असणं गरजेचं आहे आणि मी आहे पण. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांना ती सॅटिस्फाईड एक्सरसाइज देऊन मगच ते तुम्ही ती चॅलेंज तुमची कम्प्लीट होते ऍक्च्युली. तर खूप मेंबर्स असे पण येतात की मी सपोज त्यांना सांगितलं 100 काउंट करा, त्यांच्याकडनं नाही होत, मग मॅडम तुम्ही करू शकता का? असे पण मेंबर्स येतात, ऍक्च्युली येतात, आले पण आहे असे मेंबर्स. तर त्यावेळेस माझा फिटनेस सुद्धा तिथे शो ऑफ होतो है ना, इनडायरेक्टली होतोच. तर मी ते त्यांना जर करून दाखवलं तर त्यांना येस यार मी पण केलं पाहिजे. सो मग ते थोडंसं त्यांचा विश्वास माझ्यावर पण बसतो. असं नाही की कुठेतरी इन्स्टाला रील बघितली, मॅडमने शिकवली झालं, नाही असं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः पण प्रो पाहिजे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्याला शिकवता येईल, शिकवताना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे सॅटिस्फाईड, तर त्यांचा फिटनेसवरती थोडंसं विश्वास राहतो. येस, ते फार महत्वाचं आहे. पण याबरोबरच तुमच्याकडे अजून एक ऍडिशनल गोष्ट म्हणजे ती म्हणजे डाएट प्लॅन वगैरे. कारण काउन्सिलिंग हे तेवढंच महत्वाचं असतं, कारण त्या गोष्टी जाणून घेणं आणि मग त्या पद्धतीने त्याचं मार्गदर्शन करणं हे किती महत्वाचं आहे. कारण तुमचं ते ब्रीद वाक्यच आहे की फक्त एक्झरसाइज महत्वाची नाही, तर कुठेतरी सकारात्मक बदल झाला पाहिजे. त्याबरोबर डाएट देखील तेवढंच आवश्यक आहे. काय सांगाल? खूप महिला येतात की मी डाएट करणार नाहीये, मला फक्त वर्कआउटच द्या. कारण फूडी आहे आता सध्याचे, फूड्सच एवढे, फास्ट फूडच एवढे आहेत की लोक ते शक्यतो करतच नाही डाएट. पण मी असं सांगेल की वर्कआउट हे 50% असेल आणि डाएट हे 50% असेल. इतर लोक सांगतात की डाएट 80% आहे, वर्कआउट 20% आहे, पण मला असं सांगायचंय की तुम्ही इक्वल चला. तुम्हाला खूप डाएट करणं नाही होते तर तुम्ही किमान ते 50% डाएट करा आणि 50% डेली कन्सिस्टन्सी मध्ये वर्कआउट करा. तर वर्कआउट करताना तुमचं वर्कआउटच असं पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमचा वॉर्मअप, ओके, HIIT हीट वर्कआउट पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं वेट ट्रेनिंग पाहिजे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग पाहिजे आणि देन कूल डाऊन पाहिजे. कूल डाऊन मध्ये तुमचे योगाचे सगळे आसन मी स्वतः घेते. सो हे 5 जर गोष्टी तुम्ही एक्सरसाइज मध्ये ऍड केल्या तर तुमच्या कमीत कमी 200 ते 300 कॅलरीज बर्न होतात. आणि राहिली गोष्ट डाएटची, तर डाएट घेताना 800 ते 1000 कॅलरीज दिवसभरामध्ये इनफ आहे. ओके, सो त्या कॅलरी वाईज तुम्ही तुमचा डाएट ठेवायचा. डाएट मध्ये तुम्ही जास्तीत जास्त फायबर इन्क्लूड करा, थोडंसं कार्ब्स कमी करा, प्रोटीन इंटेक जास्त ठेवा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींचा जर बॅलन्स ठेवला तर डाएट तुम्हाला खूप कठीण नाही वाटणार. ओके, तर तुम्ही डाएट आणि वर्कआउट हे पॅरलली चला, तुम्हाला रिझल्ट पण छान भेटतो आणि डाएटचं असं खूप प्रेशर पण नाहीये. ओके, म्हणजे कॅलरी वाईज तुम्ही ते तुमचं वेट फिटनेस ठेवू शकता. हो, नक्कीच. यामध्ये अजून एक प्रश्न असा एक निर्माण होत असतो. खरं तर त्या महिलांकडे एक ती गोष्ट सातत्याने एक येत असते, फिटनेस हा प्रत्येकाला आवश्यक आहे. आजचं धकाधकीचं जीवन झालेलं आहे. आज महिलांसाठी घरातली कामं असेल, जॉब असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, ती दगदग आहेच, तो स्ट्रेस आहेच आणि तो बाजूला करण्यासाठी मला तर वाटते की एम फिटनेस स्टुडिओ आहे. परंतु एक शंका महिलांकडे असते की आता माझं एज झालेलं आहे किंवा एक विशिष्ट एज क्रॉस केल्यानंतर ते बोलतात की नाही त्याची मला काही गरज नाहीये आणि मी गेले तर मला ते कसं वाटेल, ते जरा ऑकवर्ड फील करतात वगैरे. सो एज लिमिटचं याला काही असं बंधन आहे का आणि येऊ शकतो आणि आपण फिटनेस करू शकतो? येस, ऍक्च्युली सुरुवातीला तुम्ही बोलले की ट्रेस, तर आज महिला ज्या आहेत, लेडीज, पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून काम करतायत. पहिले कसं होतं की महिला घरातला स्वयंपाक वगैरे, थोडंसं मुलांकडे बघणं आणि रेस्ट, तर रेस्ट म्हटलं की ट्रेस राहतच नाही तिथे. आता महिला बाहेर पडताय तर त्यांना ट्रेस भरपूर आहे, रात्रीची झोप पूर्ण होत नाही, ड्युटी आहे, तुम्हाला ऑफिस वर्क आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ट्रेस खूप होतो. ट्रेस वाढला ना की आपल्या बॉडीमध्ये
एक कॉर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज होतो आणि तो हार्मोन तुम्हाला ट्रेस प्रोव्हाइड करतो, ट्रेस देतो. त्या ट्रेसमुळे तुमचं सगळं बॉडीचं संतुलन हे बिघडून जातं. तर तुम्हाला ट्रेस रिलीज करण्यासाठी तुम्ही 1 तास वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल 1 तास वर्कआउट केल्यावर ट्रेस कसं काय कमी होणार आहे? तर जेव्हा तुम्ही वर्कआउट करताना तुमचं बॉडी मेकॅनिझम असं आहे की त्यावेळेस तुमचा ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होतो. तो हार्मोन्सला तुम्ही हॅपी हार्मोन सुद्धा म्हणू शकता. त्या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे काय होतं, तुम्हाला पॉझिटिव्हनेस प्रोव्हाइड होतो, तुम्ही हॅपी राहता. ठीक आहे, तुम्हाला नवीन थॉट्स यायला चालू होता आणि तो ट्रेस आहे ना नाहीसा होतो. तो नाहीसा याच्यासाठी होतो की कॉर्टिसोल डाऊन जातो, ऑक्सिटोसिन रिलीज होतो, तो तुम्हाला हॅपीनेस प्रोव्हाइड करतो. आणि तिथे जो तुमचा थकवा आहे, जे तुमचं चिडचिड होते, ठीक आहे, ते सगळं कमी होतं. आणि जेव्हा तुमचा ट्रेस कमी होतो ना, तेव्हा नवीन विचारांना चालना भेटते. तिथे आपण प्लस मध्ये राहतो. ओके, सो तुमचा ट्रेस कमी होण्यासाठी इथं तुम्ही आले तरी बेस्ट आहे. त्यामध्ये तुमचं हार्मोनल बॅलन्स होतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, डायजेशन इम्प्रूव्ह होतं. अशा नंबर ऑफ गोष्टी, स्किनचे प्रॉब्लेम सुद्धा कमी होतात ब्लड सर्क्युलेशनमुळे. सो इथे यायलाच पाहिजे. तेव्हा तुम्हाला येतो एज फॅक्टर की येस, मी काय आता पोरगी सोरगी राहिले का, मी कसं जाणार आहे क्लासला, असं काही नाहीये. तुम्ही 35ला सुद्धा क्लास जॉईन करू शकता, 50ला सुद्धा क्लास जॉईन करू शकतात. 35ला याच्यासाठी की तुमचं थोडंसं मेन्स्ट्रुअल सायकल थोडंसं डिस्टर्ब असते, तुम्हाला पीसीओडीचे प्रॉब्लेम चालू होतात, मे बी आधी नसतील पण थोडंसं पिरियड्स इनरेग्युलर चालू होतात, तर मी सांगेल त्या लेडीजला 100% कंपल्सरी वर्कआउट केलं पाहिजे, स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे, वेट ट्रेनिंग सुद्धा केलं पाहिजे. तुमचे बोन्स, ठीक आहे, तुमचे मसल, तुमचं फॅट, ह्या सगळ्यांवरती काम होतं इथे. ठीक आहे, सो एज फॅक्टरला तुम्ही टार्गेट न करता ज्या काही एजमध्ये तुम्ही आहात त्या एजमध्ये तुम्ही वर्कआउट चालू करू शकता. त्या सोयीनुसार तुम्हाला वर्कआउट दिले जातील. आता सपोज 53 एज आहे, 55 एज आहे, तर त्या टाइमला तुम्हाला मी जम्पिंग जॅक देणार नाही. तिथे तुम्ही उडी मारूनच वर्कआउट केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही वेट ट्रेनिंग घेऊ शकतात, बसल्या ठिकाणी चेअरवरचे वर्कआउट करू शकतात. बॅटल रोप आहे, कॅटल बेल आहे, डंबेल्स आहे, सगळे इक्विपमेंट आहे. त्या इक्विपमेंटच्या साह्याने तुम्ही अबोव्ह 50चे मेंबर्स सुद्धा वर्कआउट करू शकतात. ठीक आहे, आणि 35 एज असेल तर तुम्ही सगळे वर्कआउट करू शकता. सो तुम्ही येणं गरजेचं आहे. एज फॅक्टर हा डोक्यातून काढून टाका. स्वतःला फिट ठेवण्यासाठी इथे या, थोडासा वेळ काढा, जास्ती नाही. दिवसभरामध्ये फक्त 45 मिनिट्स इनफ आहे. ऑफिशियल लेडीज असतील, ऑफिसला जात आहे, वर्क फ्रॉम होम आहे, अजून काही आहे कारण घरामध्ये जॉईंट फॅमिली, तर त्यांनी असं करायचंय की किमान आठवड्यातले 5 ते 6 दिवस जरी नाही जमलं तर किमान 3 दिवस तरी तुम्ही वर्कआउट हे केलं पाहिजे. ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. ठीक आहे, नक्कीच. यामध्ये जर बघायला गेलं तर अजून एक गोष्ट सातत्याने महिलांकडे असते की बाबा मी जर काही मेडिसिन घेत असेल किंवा माझं काही हॉस्पिटल चालू असेल तर मग त्याची गरज नाही. परंतु मला असं वाटतं की केवळ फक्त औषधं घेऊन आपलं फिटनेस राहत नाही, तर इथे येणं आणि ह्या वर्कआउटच्या माध्यमातून मला तर वाटतं की या ठिकाणी झुंबा योगा तर आहेच आपल्याकडे, पण डान्स देखील खरं तर घेतला जातो आणि महिला कुठेतरी त्याचा आनंद घेत असतात. सो मेडिसिन हा पार्ट जेवढा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, पण तेवढाच पार्ट हा वर्कआउटचा सुद्धा आहे. किती महत्वाचा आहे. बरोबर, मेडिसिन हे आहे गरजेचं, नाही असं नाही. आता काही लेडीज लोकांना मेडिसिन इक्वल डान्स किंवा वर्कआउट. काय होतं, मेडिसिन घेतलं ना की तात्पुरता रिझल्ट भेटतो. आता सपोज एक मेंबर आला होता माझ्याकडे, तर त्याला असं म्हणणं आहे की माझे पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, पीसीओसीचा प्रॉब्लेम आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की मी गोळ्या घेते, टॅबलेट्स घेते, पण तात्पुरता रिझल्ट भेटतो आणि देन परत स्किप केलं मेडिसिन की परत जो आहे तो आहे प्रॉब्लेम. मग त्याला तुम्ही मेडिसिन घेऊन टेम्पररी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही इंटरनली तुमच्या ऑर्गनला इम्प्रूव्ह करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जसं की आता एखाद्या व्यक्तीला शुगर आहे आणि त्याला डॉक्टरनी दिली मेटफॉर्मिन दिली, त्या मेटफॉर्मिन मध्ये तो काय करणार आहे, फक्त तुमची शुगर लॉक करतोय, ब्लड मध्ये नाही पाठवते. बट तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमचा इन्सुलिन रिलीज होणार आहे पॅनक्रियाज मधून. ओके, जेव्हा तो इन्सुलिन रिलीज होतो तेव्हा तो शुगरला ब्लड मध्ये जाऊ देत नाही. मीन्स टॅबलेट मेडिसिन हे तुमचं काम करते, बट तुमचं वर्कआउटनी तुम्ही डिरेक्टली त्याला पॉज करू शकताय, डिरेक्टली त्याला इनहिबिट करू शकताय. सो बेस्ट वे, तुम्ही वर्कआउट करून तुमची बॉडी मेंटेन ठेवा, फिटनेस मेंटेन ठेवा. गरज आहे त्यावेळेस मेडिसिन घ्या, पण तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली वर्कआउटमध्ये तर तुमचे खूप सारे मेडिसिन्स कायमचे नाहीसे होऊ शकतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे.
येस, नक्कीच. आता येणार खरं तर आपल्या बॅचेसकडे. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस जसं मी मगाशी उल्लेख केला की काही जॉब पर्सन्स असतात महिला, काही व्यावसायिक असतात. सो बॅचेस कशा चालतात सकाळच्या आणि संध्याकाळच्या? बरोबर. सकाळी माझी थोडंसं माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे, मलाही 2 मुलं आहेत, तर त्यांचे टिफिन वगैरे झाल्याच्यानंतर मी 8 वाजता फ्री होते. 8 नंतर माझ्या बॅचेस चालू होतात, तर दुपारी 12:30 पर्यंत बॅचेस असतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 नंतर बॅचेस चालू होतात, ते संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत असतात. तर ह्या जेवढे पण टाइम्स दिले आहे मी, त्या प्रत्येक बॅचला माझ्या मेंबर्स आहेत आणि त्यांचा रिझल्ट पण छान आहे. आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस चालू असतात. अजून एक शंका अशी आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की ऑफलाईनला खरं तर ऑनलाईनला एक्सरसाइज करत असताना ती मनामध्ये कुठेतरी एक त्यांच्याकडे एक Doubt डाऊट असतो की अरे हा, मग मला तो रिझल्ट मिळेल की नाही, माझ्याकडनं होईल का नाही. बरोबर. काय सांगाल याबद्दल? बरोबर आहे. आता ऑनलाईन हा चूज कधी करतात, अंतर खूप आहे, ठीक आहे, मला वेळच नाहीये, सकाळी जर मला 7ला ऑफिसला जायचं तर मी जाऊ कधी बॅचला, तर मग त्या काय करतात लेडीज, स्वतःचा टाइम काढतात. जसं की आता मी 6ला उठते, तर ती लेडीज काय करते, सकाळी 5लाच उठते, मग 5 ते 6 वर्कआउट करून घेते किंवा 6 ते 7 वर्कआउट करून घेते, मग 7ला ऑफिसला जाते. तर त्यांच्याकडे पर्यायच नसतो म्हणून ते ऑनलाईन बॅच घेतात. ओके, अंतर आहे किंवा अजून काही टाइम इश्यू, फॅमिली मेंबर आहे, जाता येत नाही, पाठवता येत नाही, व्हेकल नाहीये, तर असं काही नाहीये की तुम्हाला ऑनलाईनला रिझल्ट नाही भेटत. माझ्याकडे ऑनलाईनचे मेंबर्स पण असे आहेत, त्यांनी 10-10, 7-7 किलो वजन कमी केले. सेम वर्कआउट मी जसं ऑफलाईनला घेते तसंच ऑनलाईनला घेते. फक्त मेंबर्सला मी एवढं सांगते की तुम्हाला ऑनलाईन बॅच घेताना तुमच्याकडे इक्विपमेंट गरजेचे आहे की जे तुम्ही मला स्क्रीनमध्ये बघून तेच इक्विपमेंट तुमच्याकडे आणायचे तुम्ही, आणि मी जसं सांगेल तसं तुम्हाला फॉलो करायचे. सपोज स्क्वॉट आहे, ओके, लेफ्ट वेट लिफ्टिंग आहे, डम्बेल्स आहे, जे पण काही आहे ते मी तुम्हाला सांगणार, त्या स्क्रीनवरती मला बघून सेम वर्कआउट करतात, सेम रनिंग करतात, सगळं करतात, फक्त स्क्रीनमध्ये असते. स्क्रीनचा काही इश्यू नाही. एकदा त्यांना ते मॅच झालं की तिथे सुद्धा रिझल्ट भेटतो. तर मी सांगेल की तुम्ही ऑनलाईन सुद्धा जॉईन करू शकता. ऑनलाईनला पण सेम रिझल्ट आहे, फक्त विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. खूप छान पद्धतीने खरं तर आपण काम करत आहात. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला वेळ द्यावा लागतो ह्या कामासाठी, आणि हा वेळ मिळतो आपल्या घरातल्या लोकांच्या सपोर्टमुळे. सो आम्हाला ऐकायला आवडेल तो सपोर्ट कसा. मग थोडंसं डिटेल सांगायचं म्हणजे माझ्या घरामध्ये आम्ही 4च जण आहोत, माझी 2 मुलं, मिस्टर आणि मी. तर सुरुवातीपासून संघर्ष चालूच आहे माझा. मी जरी मेडिकल फील्डमध्ये होती तरी पण थोडंसं माझ्या मिस्टरांची नाईट ड्युटी असते, सो डेला ते सांभाळतात मुलांना आणि नाईटला मी सांभाळते. कधी नाईटला मी सांभाळते, कधी डेला ते सांभाळतात. आता मुलं मोठी झाले, मुलं थोडेसे इंडिपेंडंट झाले, तर तो आता सध्या तरी प्रॉब्लेम नाहीये. पण घरातून दिलेला सपोर्ट हा माझ्यासाठी खूप आहे, आणि फक्त माझ्या मिस्टरांच्यामुळेच मी आज इथे येऊ शकले, आणि त्याचं क्रेडिट सगळं मी माझ्या मिस्टरांना देणार. सो माधव पांचाळ यांना थँक्यू. येस, नक्कीच. खरं तर फार मोठी गोष्ट असते एका स्त्रीसाठी, कारण ज्यावेळेस ती घरातनं बाहेर पडत असते ना, त्यावेळेस पूर्णपणे सगळी जबाबदारी प्रपंचाची, संसाराची ना त्यांच्यावर सोपून आणि मग बाहेर पडणं, आणि मग खरं तर त्या पद्धतीने वेळ देऊन काम करणं, ते कॉन्सन्ट्रेशन असतं खरं तर ते तुमच्या बाबतीत घडतंय. नक्की. सो थँक्स त्यांना या माध्यमातून. आपण काम करत असताना एकतर एक मॉप वाढत असतो किंवा आपली ती संख्या वाढत असते, आपला क्लायंट बेस वाढत असतो, आणि आपलं विजन देखील ठरत असतं की बाबा आता मला नेक्स्ट अजून काय करायचं पुढे. सो नेक्स्ट विजन काय? नेक्स्ट माझं असं आहे की इथे प्रतिसाद छान भेटलाय. आता जेवढे पण इथं मेंबर्स आहेत, त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे फ्रेंड्स आहेत नाशिकमध्ये, कोणी गंगापूर रोडला आहे, कोणी कॉलेज रोडला आहे, कोणी सिन्नरला आहे, त्यांच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम तुमचा जो प्लॅन आहे वर्कआउटचा, जसं की माझ्या प्लॅनमध्ये सुरुवातीला वॉर्मअप आहे, ठीक आहे, डान्स आहे, त्याच्यामध्ये कार्डिओ होतो, ओके, इक्विपमेंटवरचे वर्कआउट आहे, वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, मॅटवरचे व्यायाम घेते मी, स्पेशली लेडीजला लोअर बॉडीसाठी जास्त इफेक्टिव्ह असतात ते, आणि त्यानंतर कूल डाऊन मध्ये योगाचे स्ट्रेचिंग्स घेते. सो हा जो प्लॅन आहे माझा, जो तुम्हाला ज्या पण काही फी स्ट्रक्चर मध्ये दिलाय, तो प्लॅन कुठेही नाहीये बाहेर. हा मी डिझाईन केलाय. कमीत कमी वेळमध्ये जास्तीत जास्त वर्कआउट त्यांच्याकडनं व्हेरिएशन्स करून घेऊन त्यांना त्याचा फायदा होतोय. सो त्यांचं असं म्हणणं आहे की खूप रिक्वायरमेंट आहे मला की मॅडम आमच्या इथे क्लास चालू करा. सो मी असं सांगेल की मला ब्रँचेस ओपन करायचे आहे, आणि नेक्स्ट अजून एक असेल की मी सर्टिफिकेशन चालू करणार आहे.
त्यातला माझा अभ्यास, माझे स्वतःचे सर्टिफिकेशन जे पण काही आहे ते माझं क्लिअर आहे. सो मी सर्टिफिकेशन स्टार्ट करून खूप साऱ्या लेडीजला ते प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देणार आहे, की ज्यामुळे त्या स्वतः त्यांना तो प्रोव्हाइड झाल्यामुळे इतर लेडीज पण तिथे सहभाग घेऊ शकतील आणि त्यांचा फिटनेस ते मेंटेन ठेवू शकतील. खरं तर सध्या सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे आणि आपला स्टुडिओ कुठे आहे काय, खरं तर हे सगळं आम्ही देखील डिस्प्लेला दाखवणारच आहोत. तरी देखील प्रेक्षकांसाठी, महिलांसाठी त्याची माहिती म्हणून आपलं इन्स्टा पेज असेल किंवा आपला जो ऍड्रेस असेल इथला त्याबद्दल माहिती. चालेल. नाशिकमध्ये नाशिक रोड परिसरामध्ये सिन्नर फाटा निसर्ग लॉन्सच्या समोर, प्रसाद धुनीच्या समोर एम फिटनेस स्टुडिओ म्हणून आहे. लक्ष्मीदास टॉवरमध्ये बेसमेंटला आहे क्लास. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या, भेट द्या. माझा इन्स्टा आयडी मी सरांकडे देईल, ते तुम्हाला शेअर करतील. नक्कीच. महिलांमध्ये जो अवेअरनेस पाहिजे आपल्या आरोग्यासाठी खरं तर तो नाही आहे. आणि मला वाटतं की बाबा आज तुम्ही खरं तर हा प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. मला एक विचारायचं आहे की एम फिटनेस स्टुडिओ का जॉईन करावा? का जॉईन करावं? येस, एक्झॅक्टली. ऍक्च्युली फिटनेस हाच मोठो असला पाहिजे. तुम्हाला फिट राहणं हेच गरजेचं आहे. की फिट नसेल, तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर नसेल, तुमचा हार्मोन अनबॅलन्स असेल, तर खूप नंबर ऑफ प्रॉब्लेम स्टार्ट होतात. सो ते तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ नये, ठीक आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये किती इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला जेव्हा तुम्ही आजारी पडून बेडवर पडाल ना त्या दिवशी लक्षात येईल. सो ती वेळ तुमच्यावर येऊ नये, तुमचा फिटनेस चांगला राहावा. शिवाय जेव्हा घरामध्ये मम्मी किंवा पप्पा जे पण कोणी आहे ते जेव्हा फिटनेसची थोडंसं फोकसमध्ये असतात ना, तेव्हा इनडायरेक्टली त्यांच्या मुलांवरती ते संस्कार होतात की आपण काय खायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. हा एक संस्कार त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतो. सो तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्या. फिटनेसशी रिलेटेड तुम्ही जे पण काही क्लासेस असतील तुमच्या जवळपास ते जॉईन करा. नाशिक रोडमध्ये असाल तर नक्कीच माझ्याकडे या, मी तुम्हाला छान गायडन्स देईल. ठीक आहे? येस, नक्कीच. कारण एक नेहमीच म्हटलं जातं की बाबा आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे आरोग्य जर उत्तम असेल तर आपल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो परिवारासहित आणि आपल्या सगळ्या खरं तर समाजामध्ये देखील आपल्याला त्या आनंदाने वावरता येतं. शेवटचा आमचा खरं तर प्रश्न आहे तो फोन कॉलिंग सेगमेंट आहे आमचा तो. या सगळ्या जर्नीमध्ये जर तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल, लाईव्ह कॉल असतो, तर कोणाला कॉल करणार आणि थँक्स म्हणणार? ओके, मी चैताली मॅमला कॉल करेन. सध्या माझे मिस्टर एका मीटिंग मध्ये आहेत, तो मला त्यांनाच कॉल करायचा होता, बट फॉर्च्युनेटली मी त्यांना नाही करू शकत आहे. सो माझे एक फ्रेंड आहे, मी त्यांना कॉल करेन, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. ओके. हॅलो हॅलो, बोला मॅडम. मॅडम एक मुलाखत चालू आहे लोकसाक्ष याच्यामध्ये. सो तुम्हाला फोन केलाय मी, लाईव्ह कॉल केलाय, तर त्याच्यामध्ये कोणाला थँक्स म्हणायचे असं त्यांनी प्रश्न विचारलाय मला. सो मी तुम्हाला थँक्स म्हणणार आहे. माझ्या ह्या जर्नीमध्ये तुमचा खूप छान सपोर्ट आहे मला. सो थँक्यू सो मच. सर बोलतील तुमच्याशी 1-2 मिनिट. नमस्ते मॅडम. बोला. सुरेश चव्हाण. खरं तर आमचा सेगमेंट आहे फोन कॉलिंगचा सेगमेंट, पण त्याआधी आम्हाला वाटलं की त्यांचं काम खूप छान आहे, महिलांसाठी काम करतायत. फिटनेस स्टुडिओची स्थापना केली त्यांनी आणि हा प्रवास आम्ही मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतोय. आणि तो सेगमेंट असा आहे आमचा फोन कॉलिंगचा की या सगळ्या जर्नीमध्ये जर तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार? तर या सगळ्या लोकांमधनं तुमची निवड त्यांनी केली. येस येस. तर नक्की मला तुम्हाला विचारायचं आहे की कसं वाटतं तुम्हाला की आज एवढं छान प्रस्थ त्यांनी या परिसरामध्ये निर्माण केलंय, महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी सगळे उभे केलेले, काय सांगाल? याविषयी मला खूप अभिमानच आहे आणि फार जवळच आहे आणि जाऊन मी पाहिलंय की स्ट्रगल काय होतं. म्हणजे म्हणून तर स्वतः मी पाहिलंय की तिचं स्ट्रगल कसं होतं. तिने स्वतःचा फिटनेस तिचा आणि तिला स्वतःचा एवढे फिजिकल इश्यू असून तिने त्याच्यावर मात देऊन तिने आज स्वतः फिटनेस ट्रेनर झाली. हे करणं अजिबात सोपं नसतं. तिने स्वतःला त्यासाठी इतकं पहिले प्रिपेअर केलं आणि नंतर ते आज जेवढ्या बायकांना तिने सपोर्ट केलाय, बायकांना त्याच्यामुळे खूप लेडीजला फायदा तर झालाच आहे. पण त्यासाठी तिने जेव्हा तिला स्वतःला तिची मेंटॅलिटी, तिची फिजिकली तिने कशी तयार केली, तो प्रवास खूप अवघड होता. तिला स्वतःला फिजिकली तर त्रास होतेच, त्या सगळ्यांवर मात करून आणि
स्वतः एवढं ग्राउंड लेवलला उतरून एक फिटनेस क्लास काढणं, की जो अशा एरियात होता आहे की त्या एरियामध्ये फिटनेसचा अवेअरनेस बिलकुल नाहीये आणि भरपूर जो परिसर आहे तो जरासा शेती वर्गातलाच दिसले, त्यामुळे तिथल्या लेडीज फिटनेस बद्दल तर म्हणजे एवढं जागरूकता दाखवते. तरी तिने तिथे जागरूकता केली आणि महिलांना तयार केलं, त्यांची मेंटॅलिटी बदलली. याविषयी मला भरपूर म्हणजे खूप अभिमान आहे तिचा आणि याविषयी तिला काही माझी कधी मदत लागली, गरज लागली तर मी तिच्यासाठी कायम उभी आहे. नक्कीच नक्कीच. आणि हेच महत्वाचं आहे. जसं आम्ही त्यांना विचारलं की तुमचं विजन काय, तर विजन तेच आहे की बाबा अजून अशा ब्रांचेस व्हाव्यात आणि महिलांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. ट्रेनिंग अजून खरं तर त्यांनी देऊन त्या महिलांनी स्वतः देखील अशा पद्धतीने काम करावं. त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे अजून पुढे. आणि तो सपोर्ट कायम तिला माहिती आहे की मी तिला कायम बोललेली ह्या सपोर्टसाठी मी कायम आणि मला कायम तिचा कायम अभिमान राहणार आहे. या गोष्टी करणं की तिच्याकडनं शिकण्यासारखं खूप मिळालं की आपलं स्वतःचं जे असतं की आपले जे डिसएडव्हान्टेज आहे त्याचा ऍडव्हान्टेज कसा घ्यावा ते मी तिच्याकडनं शिकलेली. नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिलात आणि व्यक्त झालात. ओके, थँक्यू थँक्यू. हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. खरं तर असं थँक्स म्हणणं आणि या माध्यमातून थँक्स म्हणणं अटॅचमेंट वाढत असते आणि नक्कीच एक आदर सन्मान जर बघायला गेलं तर तो वाढत असतो. मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक व्यक्ती म्हणजे अशा पद्धतीने काम करणारी प्रत्येक व्यक्ती तिचा जो काही प्रवास असतो खूप मोठा असतो, संघर्ष असतो आणि मग कुठेतरी हे सगळं ऐश्वर्य उभं राहिलं असतं. एका मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच कधी तो मांडता येत नाही आपल्याला, परंतु तुम्ही जे काम करतायत सेवा होय काम आपण म्हणूया. कारण आज प्रत्येक महिलेला की ज्या महिलेच्या खांद्यावर संपूर्ण परिवाराची जबाबदारी असते, उत्तम खरं तर घरामध्ये जबाबदारी असते, तिला उत्तम आरोग्य प्राप्त करून देऊन तुम्ही आज खूप छान काम करतायत. आणि तेही अशा परिसरामध्ये की जसं मगाशी दयामॅडमने सांगितलं की त्या ठिकाणी अवेअरनेसच नाहीये. आणि अशा ठिकाणी खरं तर आपण ते चॅलेंज स्वीकारणं आणि काम करणं आणि त्याला त्या पदरामध्ये यश प्राप्त करून घेणं फार मोठी गोष्ट आहे. असंच काम करत राहा आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि नक्कीच जर वाटलं तर पुन्हा भेटूया आपण अजून एका मुलाखतीमध्ये. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभव मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण जर बघायला गेलं तर एम फिटनेस स्टुडिओला आहोत आणि या ठिकाणी बऱ्याच महिलांनी जर बघायला गेलं तर हा स्टुडिओ जॉईन केलेला आहे. फिटनेस आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु या ठिकाणी जर बघायला गेलं तर ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं त्याचा रिझल्ट मिळत असतो. आपल्यासोबत जर बघायला गेलं तर काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूया कसं जॉईन केलेलं आहे आणि काय सांगाल या स्टुडिओबद्दल. मी एम फिटनेस जॉईन करून 3 महिने झालेले आहेत. जानेवारीपासून जॉईन केला. ज्यावेळेस आली होती त्यावेळेस माझी एनर्जी पूर्ण डाऊन, म्हणजे पोश्चरमध्ये पण खूप चेंजेस झाले आहेत. मॅम परफेक्ट कार्डिओ ट्रेनिंग असेल, वेट ट्रेनिंग असेल, इतकं व्यवस्थित घेतात. आणि माझा हा पर्सनल अनुभव आहे की एनर्जीमध्ये माझे खूप चेंजेस आहे. वेट पण माझं कमी झालेलं आहे ओव्हरऑल वेलबिंगमध्ये आणि थायरॉइडचे रिपोर्ट्स पण माझे नॉर्मल आलेले आहेत. नमस्कार, माझं नाव तृप्ती पाठक आहे. एम फिटनेस स्टुडिओ इथे मी जॉईन करून 2 वर्ष झाले. सुरुवातीला मला नी प्रॉब्लेम होता, पण आता मी कॉन्स्टंट नी प्रॉब्लेम असून पण मी कन्सिस्टंट येत आहे. मधू मॅडम आमच्याकडून वेगवेगळे एक्सरसाइज करून घेतात आणि स्ट्रेंथ वाढली. त्याच्यामुळे माझा PCODचा प्रॉब्लेम होता तो पण क्युअर झाला. हार्मोन्स इम्बॅलन्स होते ते पण आता एकदम व्यवस्थित झाले आहेत आणि 10 किलो वेट कमी होऊन मी आता एकदम हॅप्पी आहे. मधू मॅडम छान एक्सरसाइज घेतात, रोज वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल सुद्धा कंटाळा येत नाही. रोज इथे यायला मी म्हणजे उत्सुक असतो की छान आम्हाला वर्कआउट करायला भेटेल आणि छान ग्रुप तयार झाला आहे. महिलांनी हे जरूर यायला पाहिजे इथे आणि एक्सरसाइज करायला पाहिजे. थँक्यू. पेद्रे, जेव्हापासून मी झुंबा जॉईन केलं आहे मधू मॅडमकडे, तर तेव्हापासून म्हणजे माझं वेट आधी होतं 55 kg, तो मी 50पर्यंत आली आहे. मॅडम एकदम प्रॉपर आमच्याकडून व्यायाम करून घेतात आणि डाएट प्लॅनसुद्धा देतात आणि रोज म्हणजे आजकालच्या जीवनामध्ये व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे लेडीजसाठी. कारण जेव्हा स्वतःसाठी वेळ मिळतच नाही आहे, तर इथे ज्यावेळेस 1 तास आपण देतोय तर त्यामध्ये आपण म्हणजे हॅपीनेस राहतोय. माझं नाव निकिता गाडेकर.
माझं एकच मोटिव्ह होतं मधूच एम फिटनेस जॉईन करायचं, की माझे पिरियड्स इरेग्युलर होते आणि मला वेट लॉस करायचं होतं. डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुमचं वेट लॉस झालंच पाहिजे तरच तुमचे पिरियड्स रेग्युलर होतील. आणि मी योगा केला, मी जिम केलंय, पण मला कशाने वेगवेगळे डॉक्टर सुद्धा केले, आयुर्वेदिक झाले, सर्व करून सुद्धा मला फरक पडला नव्हता. पण हे मला 1 वर्ष झालं मी मधूच एम फिटनेस जॉईन केलंय, त्याच्यामुळे मला बराच फरक पडलेला आहे आणि माझे पिरियड्स पण रेग्युलर झालेले आहे. मी सर्व लेडीजला एकच सल्ला देईल की तुम्ही 24 तासातला 1 तास तुमच्यासाठी काढा आणि तुम्ही म्हणजे स्वतःसाठी टाइम काढून तुम्ही एक्सरसाइज करा. आता मधूच एम फिटनेसमध्ये फक्त झुंबाच नाही होत, तर एक्सरसाइज होते, कार्डिओ होतो आणि डान्स होतात. तुम्ही स्वतःला म्हणजे कसं दिवसभर खुश राहाल हे तुम्ही या 1 तासातून तुम्ही शिकाल आणि स्वतःसाठी टाइम काढला तर तुमचा पूर्ण दिवस खूप छान जाईल. आणि माझं हे एकच मोटिव्ह होतं की मेन तर तेच की माझं वेट लॉस झालं पाहिजे आणि ते माझं 5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्याच्यासाठी मधु मैडमला मी थैंक यू बोलते. कुमारी है, मैं लगभग 1 साल से आ रही हूँ, कंटिन्यू कर रही हूँ. मेरा वजन 72 था जब मैंने ज्वाइन किया था. मेरा वजन अभी 64-65 के आसपास है. और जब मैं ज्वाइन की थी तो उससे 3 महीने पहले मेरा L4 L5 में बहुत ही प्रॉब्लम था, जिसके वजह से मेरा चलना फिरना गाड़ी चलाना बहुत मुश्किल हो गया था. करीब मैं 3 महीने बेड रेस्ट थी. फिर जब मैं ज्वाइन की तो मुझे बहुत अच्छा लगा और उससे मेरा बैक पेन वगैरह सब चले गए. और मैं चाहती हूँ कि जितनी भी लेडीज़ हैं जिनको भी प्रॉब्लम है बॉडीज़ में या फिर हार्मोन्स है जो भी है, वो ज्वाइन करें और रेगुलर एक्सरसाइज करके अपना फिटनेस और बढ़ाएं. थँक्स टू मधु मॅम. माझं नाव उषा रविकांत पडवळ आहे. मी AMA फिटनेसबद्दल वैशाली आढाव मॅडमकडून मला कळालं. माझं वेट 83 झाले प्लस डायबिटीज आहे. माझ्या गुडघ्यांमुळं मला उठता बसता खाली बसणं हेच बंदच केलं होतं. पण मॅडमकडं आल्यापासून माझे गुडघे दुखणंही बंद झाले, प्लस इतकी एनर्जी येते, प्लस असं फ्रेश वाटतं, प्लस त्या सकाळी आल्यावर छान डान्स घेतात, त्यामुळे अजून दिवसभर एनर्जी येते. माझं काम असं आहे की दिवसभर फक्त खुर्चीवर बसायचे, पण मॅमच्या फिटनेसमुळं इतका बेनिफिट झालेला आहे की माझा बॉडी इतकी फ्लेक्झिबल झाली, प्लस 2 महिन्यात माझं जवळपास 4 ते 5 किलो वेट कमी झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव भावना कराड आहे. मी पहिली योगा आणि जिममध्ये गेले होते, पण मला त्याचे रिझल्ट काही मिळाले नाही. आणि झुंबा जॉईन करायचं तर खूप गैरसमज होते की तुमचं एज 55 आहे, तुम्ही कसं करणार. आणि मला स्ट्रेंथ नव्हता पहिला. आणि मी जेव्हा जॉईंट केलं त्यानंतरच मला इथे आल्यावरच एक पॉझिटिव्हिटी मिळाली. आणि मी जेव्हा जॉईंट केलं त्यावेळेला माझं वजन होतं 72 आणि आता माझं वजन आहे 62. म्हणजे मी वजन कमी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या एजच्या ज्या लेडीज आहेत त्यांनी सुद्धा इथे येऊन करायला पाहिजे अशी माझी समज आहे. आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला, त्यामुळे मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी हे जॉईन करावं. माझं नाव ऐश्वर्या पवार आहे. एम फिटनेस जॉईन करून मला 5 महिने झालेत. हा क्लास जॉईन करण्याआधी मी फार अंडर कॉन्फिडंट होते, माझी बॉडी लेथार्जिक होती. इथे आल्यापासून मला खूप एनर्जेटिक वाटतं आणि कॉन्फिडंट पण मी फार झाली आहे. आणि इथे माइंड ट्रेनिंग होतं, मेन ते आहे. जेव्हा आपलं माइंड ट्रेन होतं त्यावेळी आपली बॉडी ट्रेन होते. आणि हे माइंडचे ट्रेनिंग आपल्याला बाकीच्या दैनंदिन जीवनात पण उपयोगी येतं. बाकीचं कामही माझं तेवढंच फास्ट करू शकते जितकं मी इथे एक्सरसाइज फास्ट करू शकते. माझं नाव चैताली आव्हाड आणि आमचा हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये योगा क्लास वगैरे साधे चालू होते. आणि फक्त महिलांसाठी स्पेशल ह्या परिसरामध्ये काहीच नव्हतं. जे काय होते जिम होते ते सगळे युनिसेक्स होते, की फक्त आम्ही महिला जिथे वर्कआउट करू असा प्लॅटफॉर्म आम्हाला मधु मॅडमनी 2 वर्ष झाले इथे उपलब्ध करून दिला. आणि याचा बेनिफिट्स बऱ्यापैकी भरपूर महिलांनी इथे घेतला. आणि भरपूर महिलांनी इथे इतके रिझल्ट चांगले आले. वेट लॉस झालं, कोणाचे वेट गेन झाले, कोणाचे रिड्यूस झाले. जे काही त्यांची ज्या मोटो घेऊन आल्या होत्या ते भरपूर त्यांचे ध्येय पूर्ण झाले इथे. आणि मेन गोष्ट अशी होती की मधु मॅमचं स्वतःचं त्यांचं मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न जे होते, जे आमचे इश्यू होते, फिजिकलचे इश्यू होते, ते आम्हाला फ्रीली त्यांना विचारता आले सगळे, की मॅम आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे. आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला भरपूर त्याच्यानुसार गाईड केलं, प्रॉपर गायडन्स त्यांनी फॉलो घेतात त्या, की तुम्हाला मी काही गायडन्स दिलंय तर तुम्ही ते फॉलो करताय का. आणि ह्याचा फॉलोअप पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे घेतला. मला झालं 1 वर्ष. मी 1 वर्षामध्ये इथे जेव्हा जॉईन केलं त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी 12 kg वेट लॉस केलं त्यांच्यामध्ये. माझे जे प्रॉब्लेम होते
पाठीचे मणक्याची वगैरे ते पण बऱ्यापैकी त्यांच्याकडे हे झाले. आणि खरं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मला वेळच मिळत नाही ग, मी जेव्हा मैत्रिणींना बोलते की या जॉईन करा तुम्हाला खरंच रिझल्ट येईल, अगं मला वेळच मिळत नाही ग, घरातच एवढी धावपळ आहे की तेच झुंबावून जातो पोरांच्या मागे करता करता. तर ते कारण आहे की आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यात आता वाढणारच, हळूहळू सगळं वाढतं. मी स्वतः जॉईंट फॅमिलीतली, मुलं आहे, छोटे बाळ आहे माझ्या घरी, सगळ्यांचं करून आणि जेव्हा आता मी ते झुंबा जॉईन केल्यानंतर माझा जो स्टॅमिना वाढला, जी माझी एनर्जी वाढली की मी त्यांना पण बऱ्यापैकी वेळ देऊ शकते. जो पहिले जो थकवा येत होता तो थकवा वगैरे माझा बऱ्यापैकी एकदम कमी झाला. आणि जे कारणास पण इतका छान बनलेला आहे की कोणती पण बॅचमध्ये मी येते, मी मॅच होऊन जाते. सगळ्या महिला पण इतक्या सगळ्या सपोर्टिव्ह आहे, कोणत्याही गोष्टीला सपोर्ट मिळतो आम्हाला. परिसरामध्ये ह्या भरपूर महिला आहे की त्यांना अजून ह्याविषयी अवेअरनेस नाही आहे. तर ह्यासाठीच आहे की त्यांनी पण एकदा या डेमो क्लास आहे तो जॉईन करा, एकदा बघा रिझल्ट कसा आहे. मधुमेह ज्या महिलांच्या बॉडीसाठी जे गरजेचं आहे ते फक्त योगाच नाही घेत, तर झुंबा, कार्डिओ, वेट लॉस ट्रेनिंग, हिट, हे सगळं मिक्सर ते काय करता, एक आठवड्यात पूर्ण एक वर्कआउट प्रोग्राम बनवता. मंडे पासून तो आमचा स्टार्ट होतो, मंडे टू फ्रायडे जे जे आमच्या महिलांच्या तब्येती रचनेसाठी गरजेचं आहे तसा तो वर्कआउट त्या घेता. त्याच्यानंतर शनिवारी तर आम्ही थोडी मस्तीच असते आमची, फुल आम्ही रील बनवतो, डान्स करतो. तेव्हा म्हणजे आम्हाला फुल जो आमचा वीकचा जो हेक्टिक वीक असतो, जो स्ट्रेस असतो पूर्ण निघून जातो, एन्जॉय करतो. दुसरा वर्कआउट प्रोग्राम चालू होतो ज्याच्यानी, आणि हा वर्कआउट प्रोग्रामचा एवढा आम्हाला रिझल्ट आला सगळ्यांना की बऱ्या महिलांची शुगर असेल, थायरॉइड असेल, PCOD प्रॉब्लेम असतील, पोश्चरचे प्रॉब्लेम असतील, काही महिला ज्या प्रेग्नन्सी राहत नाही त्यासाठी सुद्धा मॅडमकडे येतात. त्यांना सुद्धा बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट आलेले आहेत. त्याच्यासाठी पण मॅडम त्यांच्याकडनं सगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग, व्यायाम वगैरे करून घेतात की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. असं मला सगळ्या महिलांना हेच म्हणायचं की स्वतःसाठी 1 तास काढा. तुम्ही जो 1 तास स्वतःसाठी काढाल त्याच्यानंतर तुमचं जे रुटीन आहे, तुम्ही म्हणता की माझ्याकडनं होत नाही, मला दम लागतो, हे सगळं निघून जातं. जे तुम्ही आपल्याला वाटतं की आपल्याकडनं होणार नाही त्या गोष्टी व्हायला लागतात. त्यासाठी सगळ्या महिलांनी ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा, आणि बॅचेस भरपूर आहे, 4-5 बॅचेस आहे मॅडम, जी जमेल ती बॅच करा. भावना, सोनाली, मयुरी, आम्रपाली, ज्योती, मधु, नीतू, स्वाती, संगीता, तृप्ती, प्रियंका, शीतल, राजेश्री, उषा, कोमल, पूजा, सरिता, पूजा, प्रियंका, चैताली, ऐश्वर्या, स्वाती, अश्विनी. डन. एम फिटनेस इज